नमस्कार मंडळी. कोकणी मोटो रायडरच्या या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. तर मंडळी, आजचा दिवस आपल्यासाठी अत्यंत खास आहे, कारण आज आपण आपली ड्रीम राईड सुरू करणार आहोत. तर ट्रेलर बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की आज आपण कुठे चाललोय. आपण चाललोय हम्पी नगरीमध्ये. तर मंडळी, आपलं सामानसुद्धा रेडी झालेलं आहे. आपले ग्लव्ज, आपले गिअर्स, आपलं हेल्मेट, आपली टँक बॅग, त्यानंतर आपलं लॅपटॉप, बॅटरीज, एक्स्ट्रा माईक्स आणि त्यानंतर आपली टेल बॅग. सगळं सामान रेडी आहे. चला तर मग. तर मंडळी, हम्पी नगरीच्या या प्रवासात तुम्ही देखील सहभागी व्हा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि कोकणी मोटो रायडरला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढील प्रवासात. गणपती बाप्पा मोरया. तर मित्रांनो, नमस्कार सगळ्यांचा. आपल्या हम्पी राईडमध्ये ट्रिप आपण सेट करूया A0. चला, लेट्स गो. गणपती बाप्पा. नमस्कार मित्रांनो, आज आपण चाललोय आपल्या प्रलंबित अशा पेंडिंग असलेल्या हम्पी राईडला. आज आपल्या सोबत आहेत आपले मित्र अजय आणि मी. असं दोघांनी मिळून ही ट्रिप प्लॅन केली आहे आणि आपण आता कसालवरून निघणार आणि आपला पहिला स्टॉप असेल बेळगाव. बेळगाव मध्ये आपल्याला जेवण करायचं आहे आणि तिथून मग पुढचा प्रवास सुरू. आता संध्याकाळचे वाजले आहेत बरोबर 6. 5:55 झालेली आहेत. मित्रांनो, खूप वर्षांपासूनची इच्छा होती हम्पीला जायचं. कारण 7-8 वर्षापूर्वी एक सिनेमा आला होता, हम्पी, मराठी सिनेमा. तर तो सिनेमा बघितल्यापासून मनात एक होतं हम्पीला जायचंच, पण कितीतरी वर्ष काही योग जुळून येत नव्हता. फायनली आज आपण आपल्या मोस्ट अवेटेड हम्पी राईडसाठी निघालेलो आहोत आणि सर्व काही प्रवास आपला एकदम व्यवस्थित हो हीच आपली देवाच्या चरणी प्रार्थना. आत्ता आपण आलो कसालमध्ये, कसाल बाजारपेठ. हे आपलं कसाल स्टँड. मित्रांनो, थोडा निघायला उशीरच झालाय, पण जाऊ आता. आता आपल्याला हवा चेक करायचं आधी, सगळ्यात महत्वाचं काम. अण्णा, आपले कसाल मधील फेमस हवावाले मिस्टर अण्णा, अण्णा साहेब. चाललोय जरा कर्नाटका, हम्पी, बेलगाम करत हम्पी. पुढे मागे. सगळ्यात महत्वाचं आपलं निघायच्या आधीचं चेक म्हणजे हवा. आपली हवा भरून झाली आहे. आता आपण मुंबई गोवा महामार्गाने सरळ झारापतिठा इथपर्यंत जायचं आहे. तिथून पुढे आपल्याला आंबोली मार्गे बेळगाव, आणि बेळगाव हा आपला पहिला स्टॉप असणार आहे. त्यामुळे पाहूया आता कसा कसा आपला प्रवास होतोय. आणि मित्रांनो, ही आहे आपली कसाल शाळा.
जिथे आम्ही शिकलो, ती 5वी ते 12वी इथे आम्ही शिक्षण घेतलं. सर्व शिक्षक, सर्व मित्र, सर्वांची खूप आठवण येते. आता ते गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी. आपल्याला मित्रांनो निघायला थोडासा उशीर झाला आहे. आपला 5 वाजता निघायचा प्लॅन होता, पण तयारी करीपर्यंत आपल्याला 6 वाजलेत. असू देत, लेट बट ग्रेट. इथे इथे पूर्वी आपलं कॉलेज होतं, त्यानंतर ते पुढे जिजामाताच्या आतमध्ये गरुड सर्कल इकडे शिफ्ट झालं. आणि छान मस्त ते पण कॉलेज खूप मस्त होतं. खूप मजा केली 4 वर्ष. काय आता परत काय आपल्याला ते दिवस भेटणार नाहीत किती झालं तरी. आता काम, वर्क प्रेशर, टेन्शन यामध्येच पुढचं आयुष्य, आणि त्यातून वेळ काढून हे सगळं फिरणं, ट्रेकिंग चालू असतं. आणि कसं आहे मित्रांनो, वेळ मिळत नाही, वेळ काढावा लागतो. हे तुमच्यावर आहे की तुम्हाला किती, तुमची एन्थुझियास्टिक तुम्ही किती आहात हे तुमच्यावर आहे. नाहीतर वेळेची कारणं काय सगळेच सांगतात. मस्त आपली सुझुकी 41.3 चं मायलेज दाखवते, विच इज गुड इनफ फॉर अ 250cc बाईक. आपला क्रुझिंग स्पीड आहे 76 to 80 टिल बेळगाव. त्यानंतर बघूया, जर आपल्याला हायवे एकदम सुसाट मिळाला तर आपण थोडा स्पीडने जाऊ शकतो, पण काळजी घेऊ. तर आता वेळ आली आहे पेट्रोल भरायची. आपण एकदाच टँक फुल करून घेऊ, म्हणजे आपल्याला वाटेत परत कुठे थांबायची गरज नाही. ॲटलिस्ट हुबळी क्रॉस करेपर्यंत तरी. फुल टँक फुल करा. पॉवर 12 लिटर. आपला पेट्रोल फुल करून झालाय. काटा आपला फुल आहे. 6 वाजून 13 मिनिटे. चला निघूया. आपल्याला पोचायला जवळपास 2-3 वाजू शकतात असं मला तरी वाटते. कारण आता घाटात तर आपण काय जास्त गाडी पळवू शकत नाही, सावकाशच जावं लागेल. पुढे बघूया. पुढे काय बेळगाव पर्यंत रस्ता आपला रोजचाच आहे, पाठ एकदम. त्यामुळे तो एक काय प्रॉब्लेम नाही, पटपट पटपट जाता येईल. पण बेळगावच्या पुढे आपल्याला मॅपची गरज लागणार आहे. मॅप शिवाय आपण पुढे नाही जाऊ शकत. गुगल बाबा की जय. हो हो, एकदम रायडर वाली फिलिंग. जेव्हा लहानपणी हे रस्त्यावरून जाणारे रायडर बघायचो, तेव्हा मनात खूप वाटायचं आपण पण एक दिवस असं मोठी बाईक, सगळे रायडिंग गिअर्स सगळं घालून एका राईडवर निघायचं आणि सगळे आपल्याकडे बघत बसतील. आज आपण फायनली आपलं एक ड्रीम पूर्ण करत आहोत, आणि असेच अजून बरेच आपल्याला पूर्ण करायचे आहेत. हा, तर या बाईक बद्दल बोलायचं झालं तर खूप सुंदर असा रायडिंग एक्सपिरियन्स देते ही बाईक. म्हणजे एक बिग बाईक फिलिंग प्लस मायलेजला चांगली, सुझुकीचं रिलायबल इंजिन, पॉवर, टॉर्क, कुठल्याच बाबतीत ही बाईक कमी नाही पडत. सगळ्या बाबतीत आपल्याला ही चांगला अनुभव देते. आणि आता मला ही बाईक घेऊन जवळपास 5 महिने कंप्लीट होतील, आणि मला अजिबात म्हणजे अजिबात काहीच प्रॉब्लेम नाही जाणवला. आज आपण फर्स्ट टाइम हिला 1000 किलोमीटरच्या लॉंग राईडवर घेऊन चाललोय. अजून आपल्याला बऱ्याच गोष्टी समजतील या राईडमध्ये, त्यामुळे
बघूया कसं रिस्पॉन्स करते आपली बाईक या लॉंग राईडला. मित्रांनो, आपण पोहोचलोय झाराप तिटा इथे, आणि इथून आपल्याला लेफ्ट घ्यायचा आहे टुवर्ड्स बेळगाव. आणि इथून पुढे आपल्याला लागेल सुंदर असा जगप्रसिद्ध आंबोली घाट. 6:36 झाली आहेत आणि आता आपण पोहोचलोय सावंतवाडी. आता आपल्याला इथून लेफ्ट घ्यायचा आहे. हा जो सरळ जाणारा रस्ता आहे तो सावंतवाडी सिटी मधून सरळ पुढे गोवा कनेक्ट होतो, आणि हा लेफ्ट जो आहे, जो आता आपण लेफ्ट जाणार आहोत, तो रस्ता जाणार आहे आंबोली मार्गे सरळ बेळगाव. आणि सुंदर असा आंबोली घाट. मित्रांनो, कोकणात जन्म घेतल्याचा एक फायदा म्हणजे तुम्हाला फिरण्यासाठी काही वेगळे ठिकाणं आणि हे शोधायची काही गरज नाही. तुम्ही फक्त घरातून बाहेर पडा, तुम्हाला सगळीकडे फिरण्याचे स्पॉटच दिसतील. त्यामुळे सेपरेट काही फिरायला, बीच बघायला जा, असलं काही आम्ही कोकणी माणसं करत नाही. आणि त्यात माझं वर्क नेचर जे आहे त्यामध्ये पण माझं एवढं फिरणं होत असतं की मला फिरण्यासाठी असं काही सेपरेट प्लॅन करावं कधी लागत नाही. हे आपल्या डेली रुटीनचाच एक भाग आहे. आता कोकणातले बरेचसे म्हणजे बरेचसे स्पॉट्स फिरून झालेत. काही आहेत शिल्लक, पण ते सुद्धा करायचे आहेत. पण आता थोडं आपण आउट ऑफ कोकण एक्सप्लोर करायची मला जास्त इच्छा आहे. त्यामुळे आता जसं जसं सुट्ट्या मिळतील तसं तसं आपण एक 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 जागा एक्सप्लोर करत जाऊ, आणि बघता बघता पूर्ण भारत, त्यानंतर पूर्ण जग, असं सगळंच एक्सप्लोर करायचा आपला प्लॅन आहे. कारण कसं आहे, फिरल्याशिवाय काय नाही आयुष्यात. नुसतं 6 दिवस काम करा, रविवारी झोपून काढा, यातच माणूस जन्माला येतो आणि संपून जातो. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जन्माला आल्यापासून आणि मरेपर्यंत याच्यामध्ये तुम्ही काय केलं, याच्या मधला जो खूप इम्पॉर्टंट भाग आहे तो तुम्ही कसा जगलात, हे खूप महत्त्वाचं आहे. आणि कसं आहे मित्रांनो, आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त राईड करायला मिळाली पाहिजे. आणि आता आपण आलोय आंबोलीमध्ये. आपण एक छोटासा ब्रेक घेऊ, थोडस आपण बाईकला आराम, थोडं पाणी वगैरे पिऊ. 7:24 झाले आहेत. आपला किलोमीटर झालंय 70. ओके. त्यानंतर आपल्याला मायलेज मिळालंय 37. ओके, विच इज गुड इनफ. चला तर भेटूया काही वेळात थोडासा ब्रेक घेऊन. बाय बाय. हो हो हो, काय सुंदर दिसते आपली बाईक, फुल्ली लोडेड. टँक बॅग व्हायटेराची, त्यानंतर पाठीमागे आपण एक बॅग लावली आहे, टेल बॅग. लुक पाहू शकता तुम्ही, आणि एकंदरीत एक बिग बाईक फील, पूर्णपणे समाधान, मस्त सुंदर. चला मित्रांनो,
छोट्याशा 10 मिनिटाच्या ब्रेक नंतर आता आपण परत एकदा आपल्या सुझुकीवर स्वार होऊन पुढच्या प्रवासाला निघूया. चला अजय, ऑल सेट? ओके. आपल्या कॅल्क्युलेशन प्रमाणे जर बघितलं तर मॅक्सिमम 9:30 पर्यंत आपण बेळगाव मध्ये पोहोचलंच पाहिजे. कारण आता काय इथून पुढे रोड चांगला आहे आणि एकदम स्ट्रेट आहे. जास्त काही वळणांचा वगैरे काही प्रॉब्लेम नाही आणि आपला रस्ता पाठ असल्यामुळे आपण एक ॲडव्हान्टेज असतो आपल्याला. ओळखीच्या रस्त्यावर आपण कॉन्फिडेंटली एक राईड करू शकतो. आता पुढून एक आजरा साठी एक रोड जाईल, तो न घेता आपण सरळ बेळगाव रोडने जायचं आहे. इथून 70 किलोमीटर आपल्याला मॅप मध्ये दाखवतंय. ओके, ऑल सेट, ऑल गुड. आतापर्यंत तरी सगळं काही व्यवस्थित चालू आहे आपलं. मस्त वाटतंय, मजा येते, एक्साइटमेंट आहे. हम्पी मध्ये काय काय बघणार, काय काय फिरणार, तिथले लोक कसे असतील, तिथल्या जागा कशा असतील, सगळं काही नवीन असेल आपल्यासाठी. एक्साइटमेंट ऑन इट्स पीक. आता आपण आलोय नागनवाडी फाटा येते. हा जो रोड लेफ्टला जातोय तो सरळ गडिंग्लज आणि हा आता सरळ बेळगाव. हा, हम्पी मध्ये आपण मित्रांनो काय काय बघणार आहे सांगतो. म्हणजे सांगणार नाही, कारण ते तुम्हाला पुढे कळेलच. पण बेसिकली आपली 3 दिवसाची ही राईड आहे, ज्यामध्ये उद्याचा पूर्ण दिवस हा नॉर्थ हम्पी एक्सप्लोर करण्यात जाईल. त्यानंतर परवाचा दिवस साऊथ हम्पी एक्सप्लोर करण्यात जाईल आणि त्यानंतर जो रविवार आपण जे काही उरलेले लोकेशन्स किंवा नियर बाय पटकन असे होणारे लोकेशन असतील तर हाफ डे त्यासाठी आपण ठेवला आहे. टोटल 3 नाईट्स आणि 3 डेज अशी ही आपली ट्रिप असणार आहे. आणि कसं आहे ना की अचानक भयानक झालेल्या ट्रिप्स ह्या नेहमी एकदम भारी असतात. नाहीतर 2 महिने झाले ठरवतोय आज जायचं उद्या जायचं, पण काय ते काय होत नसतं. पण अचानक असं ठरवायचं आणि घ्यायचं सगळं सामान आणि निघायचं, बस त्यात एक वेगळीच मजा आहे. लास्ट इयर पण जेव्हा मी मुर्डेश्वर, गोकर्ण ती साईड जेव्हा एक्सप्लोर केली होती तेव्हा पण असा अचानक प्लॅन केला. म्हणजे एक दिवस आधी ठरलं की जायचंय आणि लगेच दुसऱ्या दिवशी बॅगा भरो और निकल पडो. थोड्याच वेळात आपण बॉर्डर क्रॉस करून कर्नाटक मध्ये एंट्री करणार आहोत. तर डिसिजन मध्ये थोडासा चेंज आहे. आता आपण बेळगावच्या मागेच आपला डिनर करायचा असं प्लॅन करतोय आणि हे हॉटेल राऊत. ओके, सो गाईज आता आपण जस्ट जेवण आपलं आटपलंय. वेलकम बॅक. मस्तपैकी आपलं जेवण झालंय. आपण आतापर्यंत टोटल 136 किलोमीटर कव्हर केलंय आणि आता आपल्याला जायचं आहे अजून 275 किलोमीटर, म्हणजे ऑलमोस्ट 300 किलोमीटर. आपलं टार्गेट होतं 1 वाजता पोहोचायचं, 10 तर इथेच वाजले. 300 किलोमीटर 3 तासात जाणं म्हणजे नेक्स्ट टू इम्पॉसिबल आहे. तरी पण आपण बघूया ट्रॅफिक काय आहे, रोड कसे आहेत, त्यावर आपल्याला सगळं आपलं डिपेंड आहे. आत्ता तरी बेळगावातून बाहेर पडेपर्यंतच आधी मेन आपल्याला अर्धा तास जाईल. पण अजून आपण बेळगावच्या थोडं मागे आहोत. आता आपल्याला मेन म्हणजे हुबळी, नेक्स्ट आपला 100 किलोमीटर नंतर असलेला स्टॉप हुबळी, हुबळीला थांबायचा आहे आणि तिथून मग परत
174 किलोमीटर समथिंग परत. तर ते आपण परत एका स्टॉप मध्ये ते पण कव्हर करू. कसं रोड चांगला असेल तर काही वाटत नाही, पण हे रोड जर असे बघितले तर काय, आता आम्हाला जस्ट 135 किलोमीटर यायला 3 तास लागले. ठीक आहे, काय आता ज्या कंडिशन आहेत त्यामध्येच आपल्याला सगळ्या गोष्टी करायच्यात. आणि आपल्याला ओव्हरऑल हम्पी ट्रिप जी आहे ती पण जास्त काही नखरे किंवा एक्सपेन्सिव्ह गोष्टी, एक्सपेन्सिव्ह हॉटेल्स, एक्सपेन्सिव्ह जेवण असं काही न करता बजेट ट्रिप ज्याला आपण म्हणतो, ती बजेट ट्रिप आपल्याला करायची आहे. वेलकम बॅक मित्रांनो. तर आत्ता आपण आलोय NH48. आपण मॅप लावलेला आहे आणि आता मॅप बघत बघत आपण सरळ, ऍक्च्युली आता काय सरळच जायचं आहे हुबळीपर्यंत. बेळगाव आपण जस्ट क्रॉस केलंय आणि आता आपण वे टुवर्ड्स हुबळी चाललोय. 100 किलोमीटरचा स्ट्रेच आहे, आपल्याला एका वन गो मध्ये तो कंप्लीट करायचा आहे. आणि जास्त आता जर ब्रेक्स घेत राहिलो तर आपल्याला पोचायला खूप उशीर होईल आणि आपल्याला रात्री आराम करायला नाही मिळणार. आता मस्तपैकी आपण आपण आपली बाईक आणि हा मस्त रस्ता, मस्त आपली सुझुकी 26.5 PS ची पॉवर आणि 22.2 न्यूटन मीटरचा टॉर्क, अशी आपल्या सुझुकीला मस्त असे पॉवर स्पेसिफिकेशन्स आहेत. एक गोष्ट असते मित्रांनो की इट इज नॉट द बाईक, इट इज द रायडर, इट इज द विलिंगनेस ऑफ दॅट रायडर. रायडर ची इच्छाशक्ती खूप मॅटर करते यामध्ये. नाहीतर लोकांनी शाईन, प्लॅटिना, ऍक्टिवा घेऊन पण लडाखच्या राईड केलेले आहेत. युट्यूबला तुम्ही बघू शकता. म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे की लडाख जिथे आपण जायचं म्हटलं तर आपल्यासमोर मोठमोठ्या बाईक्स वगैरे, सुपर बाईक्स, ऑफ रोडिंग बाईक्स हे सगळं दिसतं, पण विचार करण्यासारखी गोष्ट आहे की लोकांनी ऍक्टिवा, प्लॅटिना, शाईन अशा 100cc, 125cc बाईक्सनी लडाखच्या राईड केल्यात. मग आपली तर 250 तर मोर दॅन इनफ आहे. नमस्कार मित्रांनो, आता आपण आलोय हुबळीमध्ये. आत्तापर्यंत आपला 240 किलोमीटरचा प्रवास पूर्ण झाला आहे आणि आत्तापर्यंत कंडिशन एकदम ओके आहे. अजून तरी काही त्रास वाटत नाही. बाईक आपली एकदम चांगला रिस्पॉन्स देते, त्यामुळे त्रासाचं काहीच हे नाही. आपण इथे एक छोटासा ब्रेक घेतला आहे. एक पेट्रोल पंपच्या इथे आपण थांबलो. बघू शकता तुम्ही, कर्नाटकमध्ये रात्री 12, 1, 2, 3 गाड्या वगैरे, माणसं चालू असतात. चलो भैया, आता आपल्याला 170 किलोमीटर अजून कव्हर करायचं आहे आणि आपल्याला एस्टिमेटेड टाइम दाखवतोय गुगल मॅप 3 तास 6 मिनिटे. तर जवळपास आपण 3 वाजता तिथे पोहोचू असं वाटतंय. 1:18 झालेत आणि आता आपण पोहोचलोय गदग येथे. अजून आपल्याला जवळपास आपलं किलोमीटर झालंय 293, म्हणजे अजून आपल्याला 107 किलोमीटर जायचंय अजून. गाडी अशी आहे आपली. मगाशी एवढं धुकं होतं की आपल्याला काहीच समोरचं दिसत नव्हतं, त्यामुळे
कॅमेरा वगैरे मी काढलाच नाही. आपल्या हेल्मेटच्या ग्लासवर पूर्ण पाणी आणि समोर काहीच दिसत नव्हतं. त्यामुळे म्हटलं कॅमेरा काढण्यात काय पॉइंट नाही. पुढे जाऊन म्हटलं धोका कमी जाईल तिथे आपण कॅमेरा बाहेर काढू. थोडं आता असं वाटतंय जरा आरामाची गरज आहे, पण थांबलो आपण तर आपल्याला पोचायला खूप उशीर होणार आणि परत आराम करून सकाळी परत आपल्याला निघायचं आहे. त्यामुळे आपल्याला जेवढं लवकर होईल तेवढं लवकर निघायलाच हवं काही करून. सो चला तर मग निघूया आपण. भेटूया काही वेळाने. बाय बाय. आपण आलोय आता हल्लीगुडी टोल प्लाझा. हल्लीगुडी नाव पण जरा विचित्र आहे. एक चहाची टपरी आपल्याला दिसते, जरा बघूया. जमलं तर एक चहा होऊन जाऊ दे. नमस्कार मित्रांनो, आता आपण आलो आहे हल्लीगुडी टोलवर. मच निडेड ब्रेक एक हवा होता, त्यामुळे एक छोटासा 10 मिनिटाचा टी ब्रेक आपण घेतला आहे. लगेचच आपल्याला निघायचं आहे. आपल्याला एस्टिमेटेड टाईम आता 3 वाजता 3:30 वाजताचा दाखवत आहे. त्यामुळे लवकरात लवकर पोचून आराम करायचा आपल्याला. चला बाय बाय. 2:52 झालेत आणि आता आपण आलोय हिटनाल टोल प्लाझावर. हिटनाल आपला लोकेशन आता अजून 15 ते 20 किलोमीटरवर आहे. हिटनाल टोल नाका आपण आता क्रॉस केलाय आणि आता आपण होसपेट या सिटीमध्ये जाणार आहे. होसपेट हे जर कोणाला बाय ट्रेन यायचं असेल तर मुंबई टू होसपेट अशी ट्रेन येते. दादरवरून सुटणारी ट्रेन आहे आणि तिकडून तुम्ही येऊ शकता. आणि होसपेटवरून मग तुम्हाला रिक्षा किंवा बसेस हम्पीसाठी मिळून जातील. तर आता आपण पोचणार आहे होसपेटमध्ये. आणि आपण जिथे रूम बुक केले त्यांनी आता एक कॉल केला होता. ते आता आपल्याला रूमचं लोकेशन पाठवणार आहेत. चला तर मग भेटू होसपेटमध्ये. आता आपण आलोय पेट्रोल पंपावर. ऑलरेडी आपण 3 पंपांवर येऊन गेलो, पण तरी सुद्धा कोणीच येऊन इथे पेट्रोल आम्हाला दिलं नाही. आता बघूया 4थ्या पंपावर पेट्रोल मिळते का, कारण आपली बाईक आता रिझर्वला लागली. फायनली आपल्याला दादा येत आहेत. दादा पावर आहे का पेट्रोल? पावर नहीं है। ठीक है, थोड़ा डाल दो, आगे मिलेगा ना किधर तो मॉर्निंग सुबह में। ठीक है, 150 का डाल दो। इथे रोडच्या साईडला रिफ्लेक्टर लावलेत, दिवाळी असल्यासारखं वाटतंय एकदम. आणि इथे काका सगळ्यांच्या आधी उठून हवेतला ऑक्सिजन काबीज करण्यामध्ये लागलेले आहेत. एवढ्या लवकर उठून ते
मॉर्निंग वॉकला गेले पण 2:15 वाजता, आणि अजून आपण झोपायचे बाकी आहोत. ओके, बोर्डवर दिसतंय हम्पी 18. ओके, 18 किलोमीटर, आणि हा आहे रेल्वे ट्रॅक. हम्पी 16 किलोमीटर. बघा, लगेच 2 किलोमीटर कमी. तर मित्रांनो, आपण आता पोहोचतोय हम्पी मध्ये, आणि खूप मस्त अशी वाईब येते. हम्पी मध्ये आल्याचा एक एक वेगळा म्हणजे एक क्लायमेट असतं, एक वेगळी वाईब जी असते ती जाणवायला लागली आता. आत्ताच आपल्याला परत एकदा रूमच्या ओनरचा कॉल आला होता. तर त्यांनी आपल्याला दुसरीकडे रूम हे केली आहे अवेलेबल, जिथे त्यांचं म्हणणं असं आहे की पहिली जी रूम बुक केली होती तिथे पार्किंग नाही आहे. पार्किंग नसल्यामुळे त्यांनी असं म्हटलंय की दुसरी रूम आहे जिथे तुम्हाला रूमच्या इथे पार्किंग मिळेल. जी पहिली रूम आपली होती ती विरूपाक्ष मंदिर इथून आपण जवळ बुक केली होती, पण आता ती त्याच्या थोडी अलीकडे आहे. तिथून आपल्याला एक 4 किलोमीटर मंदिराकडे जावं लागेल. बघूया आता कशी आहे रूम, काय तिथे गेल्यावरच समजेल. हे पहा, ही आहे हम्पीची खासियत. सिंगल स्टोन मध्ये तयार केलेली आता आपल्याला सगळीकडे मंदिरे आणि वास्तू दिसणार आहेत. आता सगळी मंदिरं सुरू झालीत. आता आता काय आपल्याला दिसणार नाही, सकाळी आपण सगळं आरामात बघायचं. तर या गावाचं नाव आहे गालेमा गुड्डी, आणि आता आपली रूम फक्त 2 किलोमीटरवर आपल्याला दिसते. हे आहे हम्पीचं गेट. नाही, रेडी आहे. एक मित्र आपल्याला रूम साठी विचारत होता, पण आपण ऑलरेडी रूम बुक केले. आपण आपल्या रूमच्या इथे पोहोचलोय. आपल्याला न्यायला आले होते. रूम थोडी जास्तच आतमध्ये दिसते. इथे आहे आपली रूम. रूमच्या समोरच बाईक पण पार्किंग आपल्याला मिळाली. चला बघूया रूम कशी आहे. लाइट्स ऑन करो. ओके, तर अशी आहे आपली रूम मित्रांनो. ओके ओके, तर मित्रांनो आता आपण आलोय आपल्या रूम मध्ये. अशी आहे आपली रूम. सगळं काही एकदम व्यवस्थित. बाथरूम पण नीट अँड क्लीन आहे आपल्याला. आणि जे दादा आहेत त्यांनी पण आपल्याला खूप चांगली हेल्प केली रूमपर्यंत येण्यासाठी, रूमच्या सेटलमेंटमध्ये पण. बाहेर असा मस्त असा व्ह्यू. आपण तिकडे बाईक आपली पार्क केली. चला तर भेटू उद्या सकाळी.